नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पवन मावळातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील मालेवाडी, या मालेवाडीकडे जर यायचं म्हणलं तर डोंगर दऱ्यामधनं रस्ता काढणं, या ठिकाणी आल्यानंतर इथं आल्यानंतर आपण कुठं आलोय हा प्रश्न पडतोय. या मालेवाडीतील अमोल दाहू मरगळे हा महाराष्ट्र पोलीस झालाय आणि इथल्या परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आनंद झालेला आहे. ज्या गावामध्ये उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करावं लागतं. मुळामध्ये या भातरास डोंगर रांगा आहे, त्यानंतर हे मालेवाडीमध्ये जर पाहिलं तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार पण नाही आहे. रोजगारासाठी ह्यांना पवना नगर मार्गे पिंपरी चिंचवड, वडगाव, लोणावळा या भागात जावं लागतं. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमधनं अमोल दाहू मरगळे हा महाराष्ट्र पोलीस झालाय. त्यामुळे त्याचं कौतुक केलं जाते. त्याचा मित्रपरिवार इतका आनंदी झालेला आहे की या अमोल दाहू मरगळे याचा जो काही संघर्ष आहे. तर या ठिकाणी सर आहेत. सर, काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव मितीश नागेश उल्लावळे. मी MH अकॅडमीचा शिक्षक आहे. त्याचा मला आज खूप अभिमान वाटतो कारण की MH अकॅडमीचं त्यांनी नाव गौरव केलेला आहे. कारण की आपण सगळ्यांनी बघितलं आहे की संघर्ष कधी पण रडत असतो, बरोबर की नाही? पण त्याच्यामुळं तुम्हाला जेवढा तुमचा संघर्ष रडतो तेवढा तुम्हाला उत्साहाचं किंवा तुमच्या वर्दीचं तुम्हाला हक्क भेटतो, बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की अमोलने एवढा संघर्ष केला की फक्त अर्धा तास हा फक्त घरी येत होता. तो अख्खा रात्रभर नाईट ड्युटी करायचा. सकाळी 6 वाजता उठून क्लासला यायचा, ग्राउंड करायचा, क्लास करायचा आणि क्लास झाल्यानंतर पण एखादा माणूस झोपण म्हणायचा, पण तो नाही, तो दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा. फक्त डबा घ्यायला, आंघोळ करायला क्लासमध्ये यायचा. म्हणजे एवढं काम कष्ट केलं ना त्यांनी की 3 आणि आपण एक दिवस करतो, 2 दिवस करतो, सलग 3 वर्ष तोच काम करत होता. आणि एवढं कष्ट करून तो आज आपल्यासमोर पोलीस झालेला आहे, महाराष्ट्र पोलीस झालेला आहे. आणि महाराष्ट्र पोलीस ह्याच्याकडे बघून तुम्ही नुसतं आता एवढं नाही की त्याच्या अंगावरची जी वर्दी आहे ही नुसती वर्दी राहणार नाही, तर तुमच्या तरुणांसाठी प्रेरणा राहणार आहे. आणि तुम्ही त्याच्याकडून ही प्रेरणा घेऊन पुढे भविष्यामध्ये पोलीस व्हा, एवढंच मी सांगायला सांगतो. बरं, काय शुभेच्छा द्याल? काय ना आज या मालेवाडी गावामधील एक अमोल एक युवा कार्यकर्ता या पोलीस झालेला आहे. त्याची अतिशय जिद्द, मेहनत, कष्ट आणि त्यांनी केलेली मेहनतीच्या जेव्हावर या मालेवाडी गावातील इतिहास जमा झालेला आहे. मालेवाडी गावामध्ये प्रथमच पोलीस झाल्यामुळं पूर्ण गावाला आनंद झालेला आहे. त्याची मेहनत अत्यंत सांगण्यासारखी आहे. त्याची मेहनत म्हणजे घरी त्यांनी मुश्किलने 2-3 तास दिलेले आहेत. मेहनत करून तो नाईट शिफ्टला जायचा, तिथून डायरेक्ट क्लासवरनं त्याचं ट्युशनवरनं त्याचं रुटीन चालत असायचं. अतिशय बिकट परिस्थितीवर आज त्यांनी मेहनत घेतलेली. आत्ता दुःख पण वाटतं आम्हाला, पण त्याचं संपूर्ण मालेवाडी गावच्या वतीनं मी त्याचं हार्दिक अभिनंदन मानतो. त्याच्यापासून अजून सर्वांना प्रेरणा मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्याचं अभिनंदन करतो. बरं, काय शुभेच्छा द्याल अमोल दाहू मरगळे यांना? माझा 3 वर्षापासूनचा विद्यार्थी आहे. त्याचं कष्ट एवढं आहे की म्हणजे शब्दात सांगता येत नाही. त्याचं एवढं कष्ट आहे की अमोल तेवढं कष्ट आहे. त्याच्या एवढं कष्ट कोणीही करू शकत नाही. भले की त्याला 2 वर्ष अपयश आलं, पण त्याला तो थांबला नाही. त्यानं सतत कष्ट करत राहिला व शेवटी त्याने वर्दी भेटायची त्याला भेटली शेवटी. आणि तो फक्त त्याच्या जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोचला आहे आणि त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. मी एक मिनिट तर काय शुभेच्छा द्याल अमोल दाहू मरगळे यांना? अमोलच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो. कारण एवढ्या मोठ्या जंगल भागात तुम्ही एक 4था स्तंभ लोकशाहीचा आज तुम्ही इथं आलेत. वाघमारे साहेब, प्रथमतः तुमचं अभिनंदन. आणि अमोलविषयी एकच सांगल, खूप खडतर असा प्रवास त्याच्या जीवनाचा, त्याच्या आईवडिलांचा चालू असताना एवढं मोठं हे संपादन करणं एवढं सोपं नाही. दररोज एवढं मोठे किलोमीटर डोंगरांनी उतर चढ करायचं. त्याचे आईवडीलसुद्धा आमच्या ताजेगावी 5-6 किलोमीटर दररोज आजही गावात दुग्ध व्यवसाय हातात केंड घेऊन यायचं काड्याच्या वाटेने अवघड वाटेतून. आणि त्यांनी वागसेसारखे ठिकाणी कुठंतरी बंगल्यावर कुठं मोलमजुरी करून एवढं प्रशिक्षण घेतलं, चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला. त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. आणि त्याच्या पुढची वाटचालीसाठी पोलीस प्रशासनाने त्यांनी चांगलं काम करावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी
अमोल दाहू मरगळे यांचे वडील आहेत दाहू मरगळे. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो. काय सांगाल, आज तुमचा मुलगा महाराष्ट्र पोलीस झालेले, गेल्या अनेक पिढ्या तुमच्या या ठिकाणी मालेवाडी महागाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये कष्ट करून आयुष्य संपलेत, पण तुमच्या मुलगा पोलीस झाल्याबद्दल तुम्हाला काय सांगायचे? मी मालेवाडी गावचा रहिवासी असून मला 3 मुलं आहेत. पहिला मोठा रामदास दाहू मरगळे, 2 नंबर अमोल दाहू मरगळे आणि 3 नंबर मुलगी आहे प्रियंका दाहू मरगळे. तर 2 नंबरचा मुलगा अमोल दाहू मरगळे हा शिक्षणासाठी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर लांब जावं लागतं. रस्ता नसताना, पाणी नसताना, वारा पाणी असताना सगळं सोसून अंगावर तो खाली जात असतो. तर कमीत कमी ते हे करताना त्याला कमीत कमी 3 वर्षे लागले. आणि नंतर तुमच्या गावामध्ये काय काय सुविधा आहेत? मी आल्यानंतर तुमची लाईट, पाणी, काय 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 सुविधा आहेत चांगल्या? व्यवस्थित पाणी नाही आणि रस्ता आधीमध्ये आहे पण बरोबर नाही तो. आणि लाईटची पण सोय बरोबर नाही एवढी म्हणाव्यासारखी. आज जो महाराष्ट्र पोलीस झालेला आहे आणि इतर तरुणांना एक प्रेरणा घेण्यासारखं त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सातत्य आणि संघर्षामधनं आज तो महाराष्ट्र पोलीस झालेला आहे. अमोल दाहू मरगळे, काय सांगशील तुझ्या यशामागचं रहस्य? तू कशा पद्धतीनं यश खेचून आणलेलं आहे की अनेक पिढ्या गेल्या, त्यामध्ये इथं कधी मालेवाडीमधनं कुणी पोलीस झाला नाही किंवा शासकीय नोकरीत गेला नाही, पण तू शासकीय नोकरीमध्ये जाऊन इतरांना प्रेरणा दिली. काय सांगते? तसं म्हणायला गेलं तर माझा प्रवास खूप खडतर होता. पहिल्या भरतीमध्ये भरती दिली मी, त्यावेळेस ग्राउंडलाच बसलो नाही. सेकंड भरती दिली, ग्राउंडला बसलो, लेखीलाच बसलो नाही. थर्ड भरती दिली, लेखीला बसलो, ग्राउंडला बसलो आणि लेखीला बसलो आणि आज महाराष्ट्र पोलीस झालं. बरं, तुझा जो संघर्ष आहे, तुझं गाव पाहिलं हे मालेवाडी, भातरास डोंगर, कधी डोंगरावरनं दगडं खाली येतात, रात्र नागरिक झोपतात, पावसाळ्यामध्ये म्हणजे काळ रात्रीसारखं असतं. तर अशा ह्या गावामध्ये तुझा संघर्ष म्हणजे तू प्रॅक्टिस कधी करायचा, शिक्षण कुठं केलेलं आहे आणि तुला कुणाकुणाचं मार्गदर्शन भेटलं? तर पहिली आमच्या गावात तर काय लहानपणापासून शाळा होती. पहिली सिनियर के जी, ज्युनियर के जी तर आम्हाला काय माहीत नव्हती. नंतर पहिली ते 4थीपर्यंत आमच्या गावात शाळा होती, पण काय शिक्षक काय वेळेवर येत नव्हते. यायचे 12 वाजता जायचे, 3 वाजता, महिन्यातून 2-3 वेळा आमची शाळा भरायची. नंतर आम्ही 4थीपर्यंत असं वर्ष गेलं. नंतर 5वीपासून ते 7वीपर्यंत पिंपळी गावामध्ये मी एक पप्पांचा मित्र म्हणून त्यांच्या घरी कामाला म्हणजे तिथं राहिलं होतं. तिथून मी 3 वर्ष शाळा शिकली तिथं. नंतर तिथून मग 8वीपर्यंत 7वीपर्यंत शाळा शिकली. 8वी ते 10वीपर्यंत संपर्क ग्रामीण विद्याविकास केंद्र भांबर्डे मुळशी तालुक्यामध्ये तिथं हॉस्टेलला मला वडिलांनी तिथं घातल्यानंतर मग माझी तिथं 10वीपर्यंत शाळा पूर्ण झाली. नंतर 10वी नंतर पूर्ण झाली. नंतर पुढं 10वी पास झाल्यानंतर UPSला टाकलं मला. UPS आपलं वलवण कॉलेज UPSला टाकलं. तिथं मी सायन्समधून तिथं मला ॲडमिशन घेतलं मी. पण मला सायन्सचं काही येत नव्हतं. वडिलांची इच्छा होती की तुला इंग्रजी लिहिता किंवा वाचता आलं पाहिजे एवढ्यासाठी. पण सायन्सचं असं आहे का, इंग्लिश आणि सायन्सचा काही संबंध नाही तिथं. तर आता घेतलं ॲडमिशन, तर जिद्द नाही सोडली, म्हणून आपल्याला काही करून पास व्हायचे. पोलीस भरतीची प्रॅक्टिस कशी केली आणि केव्हा वाटलं की आपल्याला पोलीस झालं पाहिजे? आता पोलीस झालेलं आहे, यानंतर आणखी पुढची पोस्ट काही काढायची का, पुढे काही जायचं आहे? पोलीस भरतीची प्रॅक्टिस तर खूप केली मी रोज सकाळी उठायचं, 4 वाजता उठायचं, नंतर ग्राउंड करायचं, नंतर लेक्चर आहे, लेक्चरनंतर 11:30 लेक्चर असतं. तिथून मग लायब्ररीला पूर्ण 5 वाजेपर्यंत, 5 वाजता मग घरी यायचं. घरून असं घरी यायला 1 पाऊण तास लागतो, एक पाऊण तास लागतो. तिथून आलं का मग आंघोळ आणि डबा घ्यायचा. डबल आपल्या कामावर 12 घंटे ड्युटी होती माझी. 12 घंटे ड्युटी करायचं. डबल तिथून सकाळी उठून डबल तेच माझी रोजची अशी रुटीन चालू होती. बरं, कुठल्या अकॅडमीमध्ये तुला प्रशिक्षण दिलं आणि तिथले कोणते सर तुला चांगले मार्गदर्शक वाटले? मी 3 वर्षे MH करिअर अकॅडमीमध्ये शिकलो. तिथं मला मितेश सर आणि विजय जंगम सर यांनी खूप मार्गदर्शन केले. बरं, आता पोलीस म्हणून इथंच थांबायचं का खात्याअंतर्गत PSI व्हायचंय, खात्याअंतर्गत पोलिसांच्या परीक्षा द्यायच्या? नाही, इथं नाही. माझा अजून प्रवास थांबलेला नाही. मला एक पायरी मिळाली. आता अजून प्रवास खूप लांब आहे आमचा प्रवास. बरं, तसं पाहिलं तुझा संघर्ष बघितला तर माझ्या डोळ्यातनं पाणी येतं की तू इतक्या प्रतिकूल परिस्थितीमधनं 12 घंटे ड्युटी करून पोलीस भरतीचा अभ्यास करून आज यश खेचून आणले. तर इतर विद्यार्थ्यांना, तरुणांना काय सांगते? मी सांगेन, आता बघा आमच्या एवढ्या पवनमाळा पंचकृषीमध्ये 11 वाड्या आहेत. त्याच्यामध्ये मीच पहिला असा
जिद्दीवर नाही का महाराष्ट्र पोलीस मीच पहिल्यांदा झालं. आता माझं बघून सगळ्या पुढच्या पिढींनी घ्यायचं. तर महागाव ग्रामपंचायत हद्दीमधील मालेवाडी या मालेवाडी गावातील हा अमोल दाहू मरगळे आज महाराष्ट्र पोलीस झालेला आहे. तो काही एका दिवसात झालेला नाही किंवा एका रात्रीत झालेला नाही. त्यासाठी 3 वर्ष सतत कष्ट केलेले आहे आणि जिद्दीनं आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं गेल्यामुळे यश खेचून आणलेलं आहे. तर मावळ तालुक्यामधील तरुणांना एक प्रेरणा आहे. थोडं अपयश आलं की तरुण खचून जातात, पण 3 वर्षाचे असणाऱ्या ह्या संघर्षामध्ये अखेर अमोल दाहू मरगळे हा महाराष्ट्र पोलीस झाल्यामुळं त्यांच्या परिसरातील ग्रामस्थांना इतका आनंद झालेला आहे की एक गरिबाचं पोरगं आज पोलीस झाले. त्यामुळं अंधार असतानाही सर्व ग्रामस्थ त्याच्या स्वागतासाठी उपस्थित झालेत, कारण त्याच्या कष्टाला या ठिकाणी सलाम केला जातोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. महागाव ग्रामपंचायत हद्दीतील मालेवाडी या मालेवाडीतील जो प्रतिकूल परिस्थितीमधनं महाराष्ट्र पोलीस झालेला आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक अशोक भाऊ राजिवडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊ, काय शुभेच्छा द्याल की एकदम म्हणजे की असं वाटत नाही की हा मुलगा पोलीस होईल, पण त्याच्या 3 वर्षाचा जो काही संघर्ष आहे डोळ्यात पाणी आणण्यासारखा आहे, काय सांगा? सर्वप्रथम अमोल दाहू मरगळे यांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल खूप खूप शुभेच्छा. त्यांची महाराष्ट्र पोलीस संघटनेकडं निवड झाली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा त्यांना. सर, खरं तर मालेवाडी हे एकदम अतिशय दुर्गम भागातलं गाव आहे. इथं कसली सुविधा नाही, पण अशा परिस्थितीत अमोल भाऊनी जे कष्ट केलं, जे मेहनत केलं, ती म्हणजे त्याची प्रशंसा करण्यासारखी. आज आम्हाला कोणतं मार्गदर्शन नसतानाही त्यांनी ज्या पद्धतीत इथनं बाहेर जाऊन जे मार्गदर्शन घेतलं त्याला वेळोवेळी त्याच्या गुरूंनी मित्रपरिवाराने सहकार्य केलं. विशेष म्हणजे त्यांच्या मित्रपरिवाराचं, त्यांच्या गुरूंचं खूप अभिनंदन. त्यांनी अशा एका हिऱ्याला निवडलं ज्याच्यावर वेळ दिला, ज्याला एवढी मेहनत करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्याच्या मेहनतीचं फळ त्यालाही मिळालं, त्याच्या मेहनतीचं फळ त्यांच्या खरं गुरुजनांना मिळालं. पण आज ज्या परिस्थितीत आपण वागतो राहतो अशा परिस्थितीत एवढं यश मिळवणं अवघड आहे. इथं जाण्या येण्याची सोय नाही, दळणवळणाची सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत आज अमोल भाऊनी हे यश मिळवले. बाकी सर, तुम्हाला घरचं पाठबळ असू द्या, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असू द्या, अशा परिस्थितीत तुम्ही काही करणं हे एवढं मोठं नाही. पण ह्या ज्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जे यश मिळवले ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. बस अमोल भाऊ, तुम्हाला तुमच्या भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडनं गणेश भाऊ सावंत असतील, आमचे निलेश भाऊ कंधारे असतील, मी अशोक राजिवडे, माझ्या परिवाराकडनं, माझ्या मित्रपरिवाराकडनं, सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे यश असंच अबाधित राहू द्या. बस तुम्ही या आता ज्या स्टेपला आहात तिथं थांबू नका. इथून पुढेही तुमची प्रगती होत राहो. याच्या पुढेही तुम्ही अजून पदोन्नती करत राहा. हीच आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा.